त्यात या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन की भांडे ह्याच्यामधनं सुकून बाहेर विचार केला तर जे आपल्याकडे हाऊस हेल्प येतात त्यांना जो आपण पगार देतो त्याच्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हायजीन. हॅलो, मी प्रियांका आणि माझ्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. हा व्हिडिओ डिशवॉशर व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. मी आधी त्याचा इंट्रो शूट करायला विसरली होती, सो आत्ता तो करते. तर या पार्टमध्ये मी कुठलं डिटर्जंट वापरले, भांडी किती स्वच्छ झाले, त्याचे फायदे तोटे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. जर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा. आता ह्याच्यामध्ये माझी भांडी लोड करून झालीत, पण तुम्ही बघाल की काउंटरवरती काही भांडी अशी आहेत जी मी ह्याच्यामध्ये टाकली नाहीये. तर ह्याच्यामध्ये स्टीलची सगळी भांडी चालतात, काचेची चालतात, चिनी मातीची सगळी भांडी चालतात, प्लास्टिकची पण भांडी चालतात, पण त्याच्यावरती एक डिशवॉशरमध्ये यूज करू शकतो असा मार्क असावा लागतो. तर तुम्ही पण बघितलं असेल की ह्याच्यामध्ये मी काही प्लास्टिकच्या प्लेट्स टाकलेल्या आहेत, बाउल टाकलेले आहेत. तर त्या सगळ्यावरती ह्या डिशवर जसं मार्क आहे तसं होतं. तेव्हा मला अरे वाटलं की अरे अशी खूप भांडी असतात जी आपण टाकू नाही शकत, पण सरप्राइझिंगली मोस्ट ऑफ प्लास्टिकच्या भांड्यांवरती पण मला ते सिम्बॉल दिसलं. आणि मेन म्हणजे जे स्विगी आणि झोमॅटोवरनं आपण फूड मागवतो त्याच्यामध्ये जे प्लास्टिक कंटेनर्स असतात त्याच्यावर पण तो लोगो असतो, तो मार्क असतो आणि आपण ते डब्बे सुद्धा ह्याच्यामध्ये वॉश करू शकतो. मी स्वतः केलेले आहेत, ते प्रॉपर क्लीन होतात डब्बे. कुठली भांडी याच्यामध्ये नाही वापरू शकत. जी तुम्हाला इथे दिसतात ती भांडी आपण याच्यामध्ये नाही वापरू शकत. हे जे सील्स इथे आहेत, प्लास्टिकच्या डब्याचं सील, हे तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर एक्सपांड होईल आणि ते त्या डब्याच्या जी रिंग आहे त्याच्यामध्ये फिट होणार नाही, लिकेज येईल. सेम कुकरच्या रिंग आहे, तर 45 डिग्री पासून 80 डिग्री पर्यंत टेम्परेचर पर्यंत भांडे वॉश केले जातात. त्याच्यामध्ये ही प्लास्टिकचे हे सील्स एक्सपांड होतील आणि तुम्ही जे काय भांडं वापरत असाल ते लीक होईल. सो ते अजिबात ॲडवायजेबल नाही आहे वापरणं. सेकंड, ॲल्युमिनियमचं भांडं वापरू शकत नाही. ॲल्युमिनियमचे भांडे एवढ्या हाय टेम्परेचरला काळी पडतात. नॉन स्टिकी पॅन तुम्ही याच्यामध्ये नाही टाकू शकत, त्याच्यावरती जे कोटिंग आहे ते निघतं. यामध्ये अजून दोन भांडी नाही टाकू शकत. एक म्हणजे लाकडाची भांडी नाही टाकू शकत आणि दुसरं म्हणजे आयर्नची भांडी. तवा आयर्नचा असतो तो नाही टाकू शकत. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आता कनेक्शन केले ते तुम्हाला सांगते. हा जो इनलेटचा पाईप आहे तो मी माझ्या सिंकला कनेक्ट केलेला आहे इथनं, आणि आउटलेटचा पाईप आहे तो ड्रेनेजमध्ये टाकलेला आहे. तर एवढंच फक्त कनेक्शन करायचं आहे. भांडे लोड केलेत आपण. आता आपल्याला डिशवॉशर चालू करायचं आहे, पण महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं डिटर्जंट यूज करणार. तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला टाकाव्या लागतात. एक म्हणजे डिटर्जंट, सेकंड असतं ते रिन्स एड आणि सॉल्ट. आता डिटर्जंटचं काम काय असतं, भांडे क्लीन करणं. रिन्स एडचं काम भांड्यांना चमक द्यायचं काम रिन्स एड करतं. आणि नेक्स्ट सॉल्ट, जर तुमच्याकडे हार्ड वॉटर येत असेल तुमच्या घरामध्ये तर त्या भांड्यांवरती पाण्याचे डाग पडू नये म्हणून सॉल्ट यूज करतात. तर तुम्ही डिशवॉशर घेताना एकदा तुमच्या घरामध्ये कुठल्या हार्डनेसचं पाणी येतं एकदा चेक करून घ्या. आता माझ्या घरामध्ये नॉर्मल वॉटर आहे, आम्ही आधी चेक केलेलं आहे, सो आम्हाला सॉल्टची गरज लागत नाही. सो मी माझ्या डिशवॉशरसाठी फिनिशचं ही टॅबलेट यूज करते. हे या मॉडेलसाठी या कंपनीने रेकमेंड केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे चांगल्या प्रकारे माझ्या मशीनसाठी तरी वर्क करतं. आता मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स असतात. तर माझ्याकडे जे आहे ते असं टॅबलेटमध्ये येतं. याच्यावरती डिटर्जंट, सॉल्ट आणि रिन्झेड हे तिन्ही एकाच याच्यामध्ये. असं तुम्हाला जेल फॉर्ममध्ये पण येतं, तुम्ही सर्च केल्यावरती दिसेल. आणि अजून एक आहे की तुम्ही डिटर्जंट वेगळा घेऊ शकता, पावडर फॉर्ममध्ये तुम्ही रिन्झेड वेगळा घेऊ शकता, सॉल्ट वेगळा घेऊ शकता आणि ते तुम्ही टाकू शकता. पण मला असं वाटतं की इट्स काइंड ऑफ मेस होऊ शकते टाकताना, सो द टॅबलेट ऑलवेज प्रेफर करते. डिशवॉशर यूज करायला लागल्यापासून मी एक प्रॉब्लेम फेस करत होती ह्याच्यामध्ये. तर मी पूर्ण ही एक टॅबलेट ह्याच्यामध्ये यूज करत होती माझ्या भांड्यांसाठी आणि मशीन ओपन केल्याबरोबर मशीनमध्ये
आणि भांड्यांवर सुद्धा डिटर्जंटचा स्मेल येत होता आणि मला समजत नव्हतं की हे कशामुळे होतं. मी बऱ्याच व्हिडिओज बघितल्या, गुगलवर सर्च केलं, पण आन्सर मिळत नव्हतं. आणि थोड्या एक्सपेरिमेंट नंतर मला असं कळलं की डिटर्जंट खूप जास्त जातोय माझी जी भांडी आहेत त्या मानाने. आणि जरी तुम्ही याच्यामध्ये फुल लोड मध्ये भांडी लावली तरीही हा डिटर्जंट खूप जास्त होईल. म्हणून मी आता ही जी टॅबलेट आहे याला हाफ कट करते आणि ती त्याच्यामध्ये लोड करते आणि इतकी सफिशियंट आहेत. भांडी अत्यंत उत्तम प्रकारे क्लीन होऊन निघतात याच्यामध्ये आणि हा जो काही स्मेल येत होता तो आता अजिबात येत नाही. तर याच्यामध्ये मी आता हे टॅबलेट टाकले. इथे जे प्रेसचं साईन दिलंय ते पुश करायचंय, प्रेस करायचं, एक आवाज येईल तुम्हाला. हे बंद झालंय. हे जे सेकंड सेक्शन आहे इथून तुम्ही रिनजेल टाकायचं असतं. मी ऑलरेडी टाकलंय, सो मी आता याच्यामध्ये टाकत नाहीये आणि क्लोज करते. डन. मी हे आता चालू केलंय. मी नेहमी इको मोड मध्ये चालवते, तर जसं चालू केल्याबरोबर ते तुम्हाला इथे दिसते, तर तुम्ही इकडनं तुम्हाला जे मोड हवाय तो चेंज करू शकता. ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. ह्या बटनवरती मी क्लिक करते. सो आता ऑटो मोड मध्ये गेली. इथलं हे टायमिंग इथे दाखवत आहे किती तास हे चालणार आहे. अजून एक क्लिक केलं, इथे हाय ब्लिंक होत आहे. हे इंटेन्सिव्ह कढाई मोड मध्ये गेलं. इथे 2.35. अशा प्रकारे तुम्हाला जे पाहिजे तो मोड तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता माझा रेग्युलर मी नेहमी सगळी भांडी इको मोड वर लावते, तर मी त्यावर लावणार आहे. तुम्ही इको मोड वर लावलं, ते इको मोड दाखवते 4.55 मिनिट्स. आता मी त्याचा टाइम ऍडजस्ट करू शकते. ते दाखवते, सो ते आहे 1 hour 37 मिनिट्स. आणि आता मी स्टार्ट करते. मशीन आता स्टार्ट झाली आहे. मला पाणी मशीन घेते त्याचा आवाज येतोय. खूप लाऊड साऊंड नाहीये, कुठल्या प्रकारचा व्हायब्रेशन याच्यामध्ये नाहीये. आता 1 hour 36 मिनिट्स नंतर जेव्हा सायकल कंप्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की भांडी किती क्लीन निघालेत आणि मग भेटूया. आता आपल्या डिशवॉशरची सायकल कंप्लीट झाली आहे आणि आता आपण ओपन करणार आहोत. पण डिशवॉशरची सायकल कंप्लीट झाल्या ओपन करू नका. आतमध्ये खूप गरम असते, स्टीम असते आतमध्ये, सो थोडा टाइम द्या. हाफ एन आवर नंतर तुम्ही आरामात ओपन करू शकता. अजून पण मला इथे थोडस गरम लागतं. आता मी याच्यासाठी सांगितलेलं तुम्हाला की भांडी सगळी उलटी ठेवा, क्लीन होतात. पण हे मिक्सरचं भांड आहे, त्याच्या आतल्या बाजूने पण एक ग्रू होल टाईप असतं आणि त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं इथे. आणि भांडी खूप गरम आहेत कारण की मी लगेच ओपन केले, पण भांडी सुकलेली आहेत, बिलकुल पाणी नाहीये आतमध्ये. हे होतं प्लास्टिकचं भांड ज्याच्यावरती मार्क मी दाखवलेलं. स्पून दाखवलेला मी तुम्हाला किती क्लीन, किती खराब होता. क्लीन आहे. हे स्पून, हे एक होतं कुकरचं भांड. वरचं सगळं निघून गेलेलं आहे, क्लीन आहे आणि सुकलेली आहे ती भांडी. सगळं क्लीन आहे.
सो आधीच्या पार्टमध्ये मी जसं सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी फायदे तोटे सगळं तुम्हाला सांगेल. तर आता ती वेळ आलेली आहे. तोट्यांमध्ये म्हणाल तर यामध्ये आपण काही भांडी नाही टाकू शकत, जसं लोखंडाचा तवा, लाकडी भांडी, डब्यांचे कुकरचे सील्स हे नाही टाकू शकत. आणि सेकंड छोटासा ड्रॉबॅक म्हणू शकतो, ह्या गोष्टीचा काही फरक नाही पडत, तरी पण मला इम्पॉर्टंट वाटतं की मी तुम्हाला सांगावं. जर एखादं वाटण जर तुम्ही तेलावरती खूप परतलं ना, तर त्याचं एक स्लाइट लेयर याच्यावर दिसून येतो, पण भांडं पूर्ण क्लीन आहे. तुम्ही एक थोडं स्क्रब केलं तर आरामात निघून जाईल आणि परत चकचकीत दिसेल. पण मला इम्पॉर्टंट वाटलं की तुम्हाला मी सांगावं. की भांडे ह्याच्यामधनं सुकून बाहेर येतात. त्याच्यामुळे एक सेपरेट रॅक तुम्हाला असण्याची गरज नाही की जिथनं तुम्ही भांडे काढाल तिकडे ठेवाल आणि मग पुन्हा तुमच्या ऑर्गनायझर मध्ये टाकाल. तर तुम्हाला हवं तर तुम्ही भांडे याच्यामध्येच ठेवू शकता आणि इथूनच यूज करू शकता. आता मी तुम्हाला याचे फायदे सांगते. फायद्यांमध्ये खूप फायदे आहेत. तर पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हायजीन. भांडे जवळजवळ 80 डिग्री टेम्परेचरला धुतले जातात त्याच्यामध्ये. त्या भांड्याला तुम्हाला कसलाही वास नाही येणार. फिशच्या, अंड्याची कुठलीही भांडी असतील तर इतकी स्वच्छ निघतात की त्याला कुठला तेलाचा थोडासा अंश अजिबात तुम्हाला दिसणार नाही. आणि मी हा डिशवॉशर जवळजवळ 6 ते 7 महिने आता वापरते आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये मला अगदी थोडाही फरक आतापर्यंत तरी जाणवला नाहीये. कंपनी जसं क्लेम करते की एक सीलिंग फॅनला तुम्हाला जितकी इलेक्ट्रिसिटी लागेल तितकंच याच्यासाठी लागेल. मी हा डिशवॉशर दिवसातून एकदा यूज करते आणि जवळजवळ 1.5 ते 2 तासासाठी. आणि जर मी पूर्ण खर्चाचा जर विचार केला तर जे आपल्याकडे हाऊस हेल्प येतात त्यांना जो आपण पगार देतो त्याच्या आय थिंक 1/3 खर्चामध्ये एका महिन्याची पूर्ण भांडी घासून होतात. अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती मला शेअर करायची आहे की दुधाचं भांड ह्याच्यामध्ये निघत नाही याचं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही एकाच भांड्यामध्ये पुन्हा पुन्हा दूध गरम केलं असेल, त्याच्या बाजूच्या कडा जर जळल्या असतील तर त्या ह्याच्यामध्ये निघणार नाही. माझ्या ओपिनियनमध्ये मला माझ्या रोजच्या भांड्यांसाठी बेस्ट सोल्युशन मिळालेलं आहे. आज माझी कांबल्य मावशी येणार नाही आहेत. त्यांनी सुट्टीच घेतली आहे. आता खूप पाहुणे आले आहेत, मग खूप भांडी निघतात. या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन माझ्याकडे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे डिशवॉशरबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये टाका. मी तुमच्या कमेंट्सला नक्की रिप्लाय करेन.